हॅलो स्टुडंट्स. एनरोल इंजिनिअरच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही आपला सकाळचा व्हिडिओ बघितला असेल की ज्यामध्ये आपण डी.वाय. पाटील कॉलेजला कव्हर केलेलं आहे. खूप मुलांचे डीएम्स आले की दादा एमएसटी सीईटी 2026चा निकाल नेमका कधी लागणार आहे, त्याचं दोघी अटेम्प्टचा निकाल सोबत येणार का. या व्हिडिओमध्ये आपण नेमकं कोणत्या तारखेला निकाल लागणार आहे ते बघणार आहोत. जर आपण बघितलं तर रिसेंटली एमबीएचा फर्स्ट अटेम्प्टचा निकाल डिक्लेअर केलेला होता आणि त्याची जर टाइमलाईन आपण बघायला झालं तर तुम्ही बघू शकतात की ज्याची जे एक्झाम डेट्स होते ते 6 एप्रिल ते 8 एप्रिल मध्ये एक्झाम पहिल्या अटेम्प्टची एक्झाम घेतलेली होती. त्यानंतर 9 मेला सेकंड अटेम्प्ट झालेला होता आणि त्याची जी आन्सर की आहे पहिल्या अटेम्प्टची ही 2 मेला आलेली होती. जर तुम्ही हा गॅप बघत गेले की 2 मे ते 4 मे मध्ये आन्सर की दाखवली गेलेली होती. त्यानंतर त्या आन्सर कीचे रिस्पॉन्सेस जे आन्सर काही क्वेश्चन चुकलेले असतील त्याचे रिस्पॉन्सेस 13 मेला आलेले होते. त्यानंतर जर आपण सेकंड जी प्रोव्हिजनल आन्सर की होती सेकंड अटेम्प्टची ही 19 मेला रिलीज झालेली होती आणि जी ऑब्जेक्शन विंडो होती 19 मे ते 21 मे पर्यंत होती. आणि 21 मेला ते ऑब्जेक्शन विंडो संपल्यानंतर 29 मेला त्याच्या ऑब्जेक्शनचे जे काही रिव्ह्यू केलेले आन्सर्स असतील ते आपल्याला पीडीएफ शो केलेले होते. जर आपण बघितलं तर 30 मेला म्हणजे ज्यावेळेस अटेम्प्ट 2 ची ऑब्जेक्शनची जी पीडीएफ आलेली होती त्यानंतर 30 मेला पहिल्या अटेम्प्टचा निकाल लागलेला आहे. म्हणजे आपण बघू शकतो की अटेम्प्ट 1 आणि अटेम्प्ट 2 चा निकाल हा सोबत लागलेला नाहीये. अटेम्प्ट 2 ची आन्सर कीचं ऑब्जेक्शन इश्यू सॉल्व्ह झाल्यानंतर लगेच अटेम्प्ट 1 चा निकाल लागलाय आणि अटेम्प्ट 2 चा निकाल हा या वीकच्या फर्स्ट वीक मध्ये किंवा सेकंड वीक मध्ये एक्सपेक्टेड आहे एमबीए साठी. जर आता आपण याला जर आपल्या याच्यासोबत रिलेट केलं, पीसीएम सोबत जर आपण याला रिलेट केलं तर आपण बघू शकतात की 11 एप्रिल ते 20 एप्रिल मध्ये आपला एक्झाम झालेली आहे. सेकंड अटेम्प्ट हा 12 मे ते 16 मे पर्यंत मोस्टली किंवा काही मुलांचा नंतर 20 मे पर्यंत झालेला आहे. जर पीसीएम ची प्रोव्हिजनल आन्सर की बघितली आपली अटेम्प्ट 1 ची ते 20 मेला आलेली होती. त्यानंतर 28 मेला त्याच्या ऑब्जेक्शनचे जे रिझॉल्व्ह करून झालेली पीडीएफ आहे ती आपल्याला 28 मेला मिळाली आहे. आणि त्याच दिवशी म्हणजे 28 मे नंतर 28 मे पासून आपल्याला ही जी बाकीची आन्सर की आहेत की जी सेकंड अटेम्प्टची आहे ती आपल्याला बघायला मिळालेली आहे. आणि 30 मेला ऑफिशियल किती बोनस मार्क्स ऍड झालेले आहे, किती क्वेश्चन चुकलेले आहे याची फर्स्ट अटेम्प्टची आन्सर की आलेली आहे. सो तुम्ही बघू शकता की जर याचा अनालिसिस आपण जर एनबीएच्या रिझल्ट सोबत जर केला तर तुमचा जो सीईटीचा रिझल्ट आहे हा एक्सपेक्टेड आहे की पुढच्या 2-3 दिवसामध्ये लागू शकतो आणि एक चान्सेस आहे की दोघे अटेम्प्टचा रिझल्ट हा वेगवेगळा लागेल. आता रिझल्ट लागल्यानंतर जर तुम्हाला एनरोल इंजिनिअरच्या प्रीमियम काउन्सिलिंग बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर नेमकं त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्हाला मिळणार गायडन्स फॉर ऑल कॅप राऊंड, स्पॉट राऊंड आणि आयएलएस राऊंडचा गायडन्स. त्याच्यामध्ये तुम्हाला कमी पर्सेंटेज असले तरी सुद्धा तुम्हाला टॉप इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळू शकतं. कंप्लीट कॉल सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर कस्टमाइज ऑप्शन फॉर्म तुम्हाला मिळणार आहे 4 कॅप राऊंड साठी. डेडिकेटेड मेंटर टीम तुमच्या सोबत राहणार आहे आणि कंप्लीट लाईव्ह सेशन तुमच्या सोबत कंडक्ट केले जाणार आहे. ही जी बॅच आहे ही 1-to-1 काउन्सिलिंग बॅच आहे. ही बॅच मध्ये खूप लिमिटेड सीट्स आहे. जर तुम्हाला सुद्धा या बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहेत, तुम्ही या नंबरवरती कॉल करून इन्क्वायरी करून या बॅच मध्ये एनरोल करू शकतात. जर आपण बघायला झालं तर एक शिक्षा.com ने रिसेंटली एक ब्लॉग पोस्ट केलेला होता, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देणार आहे. त्याच्यामध्ये काय मेन्शन केलेलं होतं की जर आपण सेशन 1 चा निकाल जर बघायला झाला तर पीसीबी ग्रुपचा हा जून 5 ते जून 8 मध्ये एक्सपेक्टेड आहे आणि पीसीएम ग्रुपचा हा जो निकाल आहे हा जून 8 ते जून 10 मध्ये अपेक्षित आहे. तर या ज्या तारखा आहे शिक्षा.com च्या वेबसाईटवर नेमक्याच रिलीज केलेल्या होत्या. त्याची लिंक तुम्हाला जर पूर्ण वाचायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये राहणार आहे. जर याच्यावरती तुम्हाला काही पर्सनल काउन्सिलिंग पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनवर जे नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि जर तुम्ही सुद्धा अजून तुमचा फक्त स्कोअर कॅल्क्युलेट केलाय, पर्सेंटाईल जर प्रेडिक्ट केलेले नसतील तर एनरोल इंजिनिअरच्या पर्सेंटाईल प्रेडिक्टरला यूज करून तुम्ही तुमचे पर्सेंटाईल प्रेडिक्ट करा. पर्सेंटाईल प्रेडिक्टरची सुद्धा लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि जर तुम्ही अजून सुद्धा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलेलं नसेल, व्हॉट्सअप ग्रुपवरती आपले कॉलेजेसचे अपडेट्स, सेशनचे अपडेट्स, काही फी स्ट्रक्चर, कट ऑफचे अपडेट्स हे सगळे शेअर केले जातात. जर तुम्हाला सुद्धा इन्स्टंट अपडेट पाहिजे असतील तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. आणि जर तुम्ही युट्यूबला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आम्हाला युट्यूबला सबस्क्राईब करा. आपण युट्यूबवरती वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येतोय. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात की आपण रिसेंटली डी.वाय. पाटील कॉलेज, त्यानंतर टॉप इंजिनिअरिंग कॉलेजला मॅनेजमेंट थ्रू ऍडमिशन कसे होतात त्याचा व्हिडिओ, त्यानंतर पीसीसी कॉलेज, वालचंद सांगली कॉलेज, कोणत्या शिपमध्ये किती बोनस मार्क्स आहे याचा डिटेल व्हिडिओ, जर सीईटीला मार्क तुम्हाला कमी येते जेडब्ल्यू मेन्स वरून कशी ऍडमिशन होणार या सर्वांचे डिटेल व्हिडिओ आपण युट्यूबवरती बघतोय. सो तुम्ही सुद्धा युट्यूबला आम्हाला सबस्क्राईब करू शकतात. ज्या स्टुडंट्सने ऑलरेडी एनरोल इंजिनिअरच्या काउन्सिलिंग बॅच मधून ऍडमिशन घेतलेली आहे त्यांचे काही रिव्ह्यूज आपण इथं घेऊन आलेलो आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता काही रिव्ह्यूज आपण इथे स्क्रीनवरती दाखवतोय. बाकीचे रिव्ह्यूज आपल्याला युट्यूबवरती अवेलेबल आहे, आमच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे.
वेबसाईटची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये, तुम्ही त्याच्यावरती जाऊन चेक करू शकतात. यश जाधव आहे ज्याला व्हीजेटीआय कॉलेजला सिव्हिल ब्रांच मिळालेली आहे, ऋतुजा ज्याला सिंहगड कॉलेजला ऍडमिशन मिळाली. तुम्हाला सुद्धा जर या जर्नीचा पार्ट व्हायचा असेल, या काउन्सिलिंग बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर स्क्रीनवरच्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुमची ऍडमिशन कन्फर्म करा. तुमचा स्कोर आलेला असेल, तुम्ही पर्सेंटाइल प्रेडिक्ट केलेला असेल, तर आता तुमची एनरोल इंजिनिअरच्या काउन्सिलिंग बॅच मध्ये एनरोल करा आणि तुमच्या ड्रीम कॉलेजमध्ये तुमची ऍडमिशन घ्या. सो अशाच अपडेटसाठी आम्हाला युट्यूबला सबस्क्राईब करा, आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. थँक्यू स्टुडंट.